नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आलेली आहे. सुनेने स्वतःच्या हाताची नस कापता 76 वर्षीय सासूचा धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. वृद्धेचा मृत्यू हा डेथ ड्यू टू शॉक असल्याचं निष्पन्न झालंय. सासू सुनेच्या वादातून या भयंकर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे. या भागातील एका घरामधील सासू सुनेमध्ये कौटुंबिक कारणातून वाद उफाळला. या वादातून संतापून सुनेनं स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्राव झाला. आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र शेजाऱ्यांची धाव आणि रक्तबंबाळ सुनेला पाहून 76 वर्षीय सासूला जोराचा धक्का बसला आणि तिने क्षणात जीव सोडला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे बीड बायपास परिसर हादरलाय. घटना घडल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र वृद्धेला शुद्ध आली नाही. काहींनी त्यांना घाटी रुग्णालयात नेलं तर सुनेला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे ब्लेडचा वार खोलवर गेल्यामुळे सुनेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर घटनेची माहिती कळताच साताऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली आहे. सुरुवातीला घाटी रुग्णालयात 76 वर्षीय वृद्धेला दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आलेलं होतं. दरम्यान त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. सायंकाळी अहवालामध्ये वृद्धेचा मृत्यू डेथ ड्यू टू शॉक असल्याचं निष्पन्न झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय.